भारत आणि घाना याच्यामध्ये चांगले संबंध आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाने त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ द घाना दिला आहे। याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो। 30हून अधिक राष्ट्राने मोदींना त्यांच्या देशातला सर्वोच्च नागरिक पुरस्कार दिला आहे। असे ते एकमेव पंतप्रधान आहेत, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। कोविडमध्ये ज्या प्रकारे भारताने केवळ आपल्या देशाच्या लोकांचा विचार न करता जगभरातील गरीब राष्ट्रांना सुद्धा मदत केली, त्याचा हा परिचायक आहे। आणि घानाचे राष्ट्रपती जेव्हा भारतात आले होते त्यांनी पाय पडून नमस्कार करून मोदीजींचं अभिवादन केलं होतं। घाना आणि भारताचे संबंध मजबूत आहे आणि हा जो पुरस्कार दिला आहे याने या संबंधाला आणखीन गती भेटेल असं मला विश्वास आहे। शेतकऱ्यांची हत्या दुर्दैवी आहे, त्याबद्दल मी दुःख व्यक्त करतो। हे होता कामा नये, पण याला जबाबदार कुठे ना कुठे काँग्रेस आहे। यांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्राचं विकास न करता फक्त लोन घेऊन आणि लोन माफीची मागणी करून महाराष्ट्रामध्ये एक सवय लावून दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या होते। फार दुर्दैवी आहे। मी शोक पण व्यक्त करतो आणि राहुल गांधींना विनंती करतो की शेतकऱ्यांच्या मृत्यूवर राजकारण करू नये। भाषा एकमेकांना जोडण्याचं काम करते, एकमेकांना जवळ आणण्याचं काम करते। भाषा ही आपली संस्कृती आहे, पण एक भाषा येत नाही म्हणून कोणाला मारलं हे विकृती आहे। मी असं निषेध करतो।